भाजप उमेदवार निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्याचं देखील दिसतंय। भाजप उमेदवार निवडीची प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आलेली आहे। फडणवीसांच्या निवासस्थानी सागर बंगल्यावर ही बैठक सुरू झालेली आहे। या बैठकीसाठी भाजपचे राज्यातले सर्व वरिष्ठ नेते उपस्थित आहेत। गणेश कवडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। गणेश, काय अधिकची माहिती? नक्कीच दसऱ्यापर्यंत आहे ती भाजपची यादी आहे ती येऊ शकते। महायुतीच्या बैठका या सगळ्या संदर्भात सुरू आहेत, मात्र अंतिम टप्प्यातली निवडणूक यादी आहे या संदर्भामध्ये ही प्रामुख्याने बैठक सुरू आहे। यामध्ये भाजपकडून नेमण्यात आलेले केंद्रीय 2 प्रभारी असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि त्याचबरोबर रावसाहेब दानवे यांच्याकडे निवडणूक समितीची महत्त्वाची जबाबदारी दिलेली आहे आणि पंकजा मुंडे या प्रमुख नेत्यांबरोबरची महत्त्वाची बैठक आहे ती आता सध्या सागर बंगल्यावर सुरू झालेली पाहायला मिळते आणि लवकरच या सगळ्या संदर्भामध्ये उमेदवारांवर शिक्कामोर्तब केलं जाईल आणि त्यानंतर ही यादी येईल। मात्र बघू शकतो की आपण पुढच्या आठवड्यामध्ये आहे ते आचारसंहिता लागू शकते अशा पद्धतीची चर्चा आहे ती सध्या सुरू झालेली आहे। याचे संकेत देखील आहेत ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडून देखील देण्यात आलेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर ह्या अंतिम टप्प्यातली यादी आहे ती महत्त्वाची मानली जाते, कारण की लोकसभेला आहे ती यादी उशिरा जाहीर झाली आणि त्यामुळे आता मात्र भाजप काळजी घेते असं म्हणावं लागेल आणि यादी जी आहे ती प्रिपेअर करण्यात आली होती ती अंतिम टप्प्यात आहे, त्यामुळे असं दिसतंय। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।